महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना ठेचणार. मित्रा येथे आमदार चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद. महिलांवरील अत्याचार आणि छळ प्रकरणांबाबत कठोर भूमिका घेत भाजप नेत्या तथा आमदार चित्रा वाघ यांनी अशोक खरात प्रकरणी ठाम इशारा देत महिलांवर अन्याय करणाऱ्यांना सोडणार नाही, असे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नाशिक रोड येथील मित्र या ठिकाणी अनेक मुद्द्यांवर चर्चा करून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला. चित्रा वाघ म्हणाल्या, महिलांवरील अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची कुणकुण 3 महिन्यांपूर्वीच लागली होती. त्यानंतर पुरावे समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली. एखाद्याला पकडणे सोपे असते, मात्र त्याच्यावरचे आरोप सिद्ध करणे अवघड असते, असे सांगत त्यांनी तपास यंत्रणांवर विश्वास व्यक्त केला. खरात यांच्या मागे ईडी, SIT, CBI यासारख्या यंत्रणा लागल्या असून रोज नवे तपशील समोर येत आहेत. ज्या महिलांवर अन्याय झाला आहे त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केले. 100% बुलडोजर चालणार, उद्ध्वस्त होणार. मी तुम्हाला हेच सांगतेय की त्या खरातला काय सुक्का सोडलेला नाही. त्याला पूर्ण उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मी रोज त्या ठिकाणी बातम्या ऐकते, आज इकडे धाड टाकली, आज तिकडे धाड टाकली, आज काय काय सीज केलं. पोलीस त्यांचं काम करतात. आज SIT मध्ये तेजस्वी सातपुते सारखी एक अत्यंत धडाकेबाज कर्तबगार IPS अधिकारी हे काम करते. तिचं काम काय आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं, तुमच्या मनात जशा शंका आहेत तशा आमच्याही मनामध्ये, पण मला वाटतं त्या ऑथॉरिटीला ते काम करू द्यावं. येणाऱ्या दिवसामध्ये रिझल्ट जो आहे तो आपल्याला नक्की मिळणार आहे आणि ही घाण दूर करायचं काम हे देवेंद्रजी 101% पूर्ण करतील, मला विश्वास आहे.